इटलीचा पॉइझन आता रत्नागिरीमध्ये बनणार आहे। महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघायला पाहिजे। इटलीमध्ये वेकेन्झा नावाची एक जागा आहे, जिथे एक केमिकल फॅक्टरी आहे, त्याचं नाव मिथिनी आहे। आणि त्या फॅक्टरीच्या आजूबाजूला काही लोकांना डिफरंट बिमाऱ्या आल्या आणि जेव्हा केसेस जास्त व्हायला लागले तर सगळ्यांना टेस्ट केलं आणि त्यांच्या ब्लड मध्ये PFA केमिकल मिळालं। एक असा केमिकल ज्याला फॉरएव्हर केमिकल म्हणतात, कारण हा केमिकल एकदा बनल्यानंतर तू ह्याला डिस्ट्रॉय नाही करू शकत। भले ते केमिकल लँड मध्ये असू दे, भले ते केमिकल पाण्यामध्ये असू दे या तुझ्या बॉडी मध्ये असू दे, एकदा बनलं तर तू डिस्ट्रॉय नाही करू शकत। पण हा केमिकल त्यांच्या बॉडी मध्ये कसा गेला? जेव्हा या फॅक्टरीने वेस्ट केमिकल डिस्चार्ज केलं तर तो केमिकल तिकडच्या ड्रिंकिंग वॉटर मध्ये मिक्स झाला। इटलीच्या हेल्थ इन्स्टिट्यूटच्या हिसाबाने हा केमिकल ह्युमन बॉडी मध्ये 8 नॅनोग्राम पर मिलीलिटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे। आता गेस कर, या फॅक्टरी मधल्या काम करणाऱ्या वर्करच्या ब्लड मध्ये किती केमिकल सापडला असेल? 80 नॅनोग्राम, 800, 8000, 91,000 पेक्षा जास्त नॅनोग्राम मिळालं। फक्त एकदा विचार कर, जे केमिकल 8 नॅनोग्राम पेक्षा कमी असायला पाहिजे तोच केमिकल 91,000 पेक्षा जास्त आहे। आणि असंच ऑलमोस्ट 3.5 लाख लोक या केमिकलने इफेक्ट झाले। म्हणून इटली गव्हर्नमेंटने फॅक्टरी बंद करून त्यांच्या ओनर्सला जेलमध्ये टाकलं। आता रिअल मॅटर इकडनं सुरू होतो। फॅक्टरी बंद झाल्यानंतर या केमिकल बनवणाऱ्या मशीन्सला ऑप्शन मध्ये ठेवलं आणि फक्त एका कंपनीने बीट केलं, विवा लाईफ सायन्सेस, आणि त्या कंपनीने हे सर्व मशीन्स इंडियामध्ये आणले आणि याच मशीन्सना महाराष्ट्राच्या रत्नागिरीमध्ये लावतात। आता ही कंपनी बोलते की इटलीचे फॉरएव्हर केमिकल्सच इथे बनणार रत्नागिरीमध्ये। आणि आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? इंडियामध्ये PFA ला रेग्युलेट करायसाठी काही रेग्युलेशन्सच नाही। आता तू एकदा विचार कर की जो केमिकल इटलीमध्ये 3.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना अफेक्ट केला, तोच केमिकल आता रत्नागिरीमध्ये बनणार आहे, कारण इंडियामध्ये रेग्युलेशन्स वीक आहे। आता तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अवेअरनेस वाढवा।